नमस्कार. तर आता आपण पुढचा मॉड्यूल जो बघणार आहोत, आपला फर्स्ट मॉड्यूल जो असणार आहे तो असणार आहे आपला विभूषण प्रभुत्वाचा परिचय, म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ मार्केटिंग. तर आपण आता बघूया वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरण्यासाठी मार्केटिंगमध्ये प्रभुत्व मिळवणे फायद्याचे. म्हणजे आपण जे काम करतोय, मार्केटिंगचे फायदे आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल किंवा बिझनेस याच्यासाठी कशा प्रकारे होऊ शकतो ते आपण बघायचं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये ग्राहक म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात आम्ही जवळपास प्रत्येक मार्गावरून विपणन सामग्रीचा भडीमार करतो. म्हणजे तुम्ही समजू शकता की आपण जेव्हा पण रस्त्यावरून येतो जातो ये जा करतो, तुम्हाला बरेचसे असे ॲडव्हर्टायझिंग दिसत असतील, बरोबर? तर त्या ॲडव्हर्टायझिंग काय आहेत? ही एक प्रकारची मार्केटिंग आहे. आता मार्केटिंग तुम्ही बऱ्याचशा प्रकारे करू शकता. तुम्ही समजू शकता की ऑनलाईन मार्केटिंग करू शकता, तुम्ही ट्रेडिशनल मार्केटिंग करू शकता, तुम्ही यूट्यूबचे बॅनर बघू शकता, तुम्ही जाहिरातीचे मोठे मोठे बॅनर बघू शकता. ठीक आहे. तर मार्केटिंग करणे हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक प्रोफेशनलसाठी, प्रत्येक बिझनेससाठी, प्रत्येक इंडस्ट्रीसाठी मार्केटिंग हा सब्जेक्टच खूप महत्त्वाचा आहे. ओके. तर यामध्ये कसं आहे, मार्केटिंगमध्ये करिअर करणारे सुद्धा बरेचसे लोक आहेत. ज्यांना मार्केटिंगमध्ये करिअर करायचे ते सुद्धा खूप फायदेमंद होऊ शकतात. कारण की ही जी इंडस्ट्री अशी आहे मार्केटिंगची, जिला कधीच मरण नाही आहे. तुम्ही आत्ता बघा, नंतर बघा, आत्तापासून मागे 50 वर्ष गेलीत तरीसुद्धा बघा तुम्ही मार्केटिंगच चालू होती. आणि इथून पुढे सुद्धा 50 वर्ष जरी गेलात तुम्ही तरी पण तुम्हाला मार्केटिंग ही तशीच दिसणार आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन अपग्रेडेशन येतील, पण तुम्हाला मार्केटिंग बंद झालेली दिसणार नाही. तर प्रत्येक प्रोडक्टसाठी, प्रत्येक माणसासाठी मार्केटिंग ही महत्त्वाची आहे. ओके. तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही आपल्या मार्केटिंगचा अनुभव घ्या, मार्केटिंगचं क्षेत्र ओळखा, तुमचं काय आहे ते, तुमच्या प्रोडक्टची किंवा तुमच्या बिझनेसला कुठला प्लॅटफॉर्म जास्त इम्पॉर्टंट आहे मार्केटिंगसाठी ते समजून घ्या. आता मार्केटिंगचे विविध प्रकार आहेत. जशा प्रकारे आपण बघताय, एक ऑफलाईन मार्केटिंग आहे आणि एक डिजिटल मार्केटिंग आहे. ऑफलाईन मार्केटिंगमध्ये काय होतं, ऑफलाईन म्हणजे तुम्ही बघू शकता पॅम्पलेट्स आले आपले, रेडिओ आले आपले, किंवा टी व्हीवरची जाहिरात आली आपली, मीडिया मार्केटिंग झाली ती. ठीक आहे. किंवा अजून समजा तुम्ही पेपरमधले पॅम्पलेट्स बघितलेत किंवा होल्डिंग्स बघितल्यात मोठ्या मोठ्या, रेल्वे स्टेशनला बॅनर्स लागलेले असतात. ठीक आहे. तर हे सर्व काय आहे, ऑफलाईन मार्केटिंग आहे. ही सगळी मार्केटिंग ऑफलाईन मार्केटिंगमध्ये येते. आता डिजिटल मार्केटिंगमध्ये काय आहे, तर डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही आधी पण बघितलं आहात आपल्या व्हिडिओमध्ये, डिजिटल मार्केटिंग जी आहे एक प्रकारचं न्यू ट्रेंड आहे. म्हणजे तुम्ही जो आता म्हणू शकता, तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग बघू शकता, PPC कॅम्पेन्स बघू शकता, यूट्यूब, इंस्टाग्राम मार्केटिंग बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे कॅम्पेन्स ऑनलाईनसुद्धा करता येतात, ऑनलाईनसुद्धा मार्केटिंग करता येते. ही जी डिजिटल मार्केटिंग आहे यामध्ये तुम्ही सोशल मीडिया, यूट्यूब आणि असे बरेचसे प्रकार आहेत जे डिजिटल मार्केटिंगमध्ये मोडतात. आणि आजकाल कसं आहे, ऑनलाईन मार्केटिंग ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे. ऑफलाईन मार्केटिंगसुद्धा आहे, पण त्यासाठी तुमचा जो कंझ्युमर आहे हा तुम्हाला ओळखता आला पाहिजे की तुमचा कंझ्युमर नक्की कुठे आहे. ऑनलाईनवर तुम्हाला भेटेल जास्त की ऑफलाईनवर भेटेल, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पुढे आहे तुमच्या विपक्षण धोरणेसाठी उद्दिष्ट आणि सेट करणे. म्हणजे काय, तुमची एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे. तुमच्या मार्केटिंग कन्सेप्टची एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे. आता स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी तुम्हाला आधी एक गोष्ट जाणून घ्यायला लागेल की तुमचा जो कंझ्युमर आहे तो कोण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर रिअल इस्टेट बिझनेस आहे माझा, आणि माझ्या एका प्रोजेक्टची प्राईस समजा 50 लाख रुपये आहे. तर 50 लाख रुपये ज्याच्याकडे असणार आहेत तो माणूस कुठे राहू शकतो, किंवा तो कुठल्या कंपनीत कामाला असू शकतो, किंवा दुसरं काही. तर मला ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे की माझा जो बजेटचा जो क्लायंट आहे तो मला कुठे भेटेल. एकतर तो ऑनलाईन भेटेल किंवा ऑफलाईन भेटेल. मग मला नक्की कुठे भेटेल ते मला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे, आराखडा तयार करायचा आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमचा ऑनलाईन कस्टमर कुठल्या कुठल्या जागी आहे. तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. आणि ऑफलाईनमध्ये तुम्हाला कुठे कुठे भेटणार आहे, तर बॅनर्स किंवा होल्डिंग्स या प्रकारे आहे, तर तिकडे तुम्ही करू शकता. नंतर तुम्हाला हे पण ओळखायचं आहे की तुमचे प्रमोशन्स करताना तुमच्या क्लायंटपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला काय काय करण्याची गरज आहे. कुठला कंटेंट जास्त आवडेल तुमच्या क्लायंटला, समजा व्हिडिओ कंटेंट आवडेल किंवा फोटो कंटेंट आवडेल, ते बघायचं आहे तुम्हाला. तुमचा कंटेंट जो आहे तो तुम्हाला जमा करून घ्यायचा आहे सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. ठीक आहे. एक टेम्पलेट बनवायचं आहे आणि ते वापरायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले 6 ते 7 पॉईंट आहेत. स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी
स्वतःची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते ॲज पर तुमच्या बिझनेसनुसार. कोणाचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे तर तुम्ही रिअल इस्टेटला वेगळी स्ट्रॅटेजी वापरू शकता. कोणाचा शूजचा बिझनेस आहे तर शूजचा बिझनेस मोस्टली जर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी चालतो. ऑफलाईनमध्ये तुम्ही लोकल मार्केट लवकर कॅप्चर करू शकता आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही ग्लोबल मार्केट जे असतं आपलं पॅन इंडिया समजा किंवा ऑल ओव्हर ग्लोबली, तर तिथे तुम्ही मार्केट कॅप्चर करू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की काम कुठे करणार आहे, आपला प्रोडक्ट कुठे जास्त काम करू शकतो. जर मी शूज इंडस्ट्रीमध्ये आहे आणि मला लोकल मार्केट कॅप्चर करायचं आहे तर मी ऑफलाईन मार्केटिंग करेल, पॅम्पलेट्स वाटेल किंवा होल्डिंग्स लावेल. ठीक आहे, जो लोकलसाठी असेल. आणि जर मला ग्लोबली रीच करायचं आहे तर मी ऑनलाईन मार्केटिंग करेल, डिजिटल मार्केटिंग करेल. मग त्यानुसार मी माझी स्ट्रॅटेजी वापरेल. ठीक आहे, ऑडियन्स सगळ्यांचा सेमच असणार आहे, फक्त तुम्हाला ऑडियन्स हा ओळखता आला पाहिजे की कुठला ऑडियन्स माझा ऑनलाईनवर आहे आणि कुठला ऑडियन्स माझा ऑफलाईनवर आहे, हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. नमस्कार, आता आपण शिकणार आहोत मॉड्यूल 2. तुमचे टार्गेट ऑडियन्स कशा प्रकारे ओळखायचे ते यामध्ये शिकणार आहोत आपण. ठीक आहे, दुसरा मॉड्यूल जो आहे आपला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दुसरा मॉड्यूल आपला आहे तुमचे लक्ष्य प्रेक्षक समजून घेणे. म्हणजे काय तर तुमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे हा टार्गेट ऑडियन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तो कशा प्रकारे समजायचा ते सोप्या सिंपल स्टेप बघूया आपण. तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं तुम्हाला आपले जे लक्षित प्रेक्षक म्हणजे टार्गेट ऑडियन्स जे आहेत, ठीक आहे, ते समजून घेणे का महत्त्वाचे आहे. जे व्यक्ती किंवा व्यक्तीचे व्यवसाय त्यांचे उत्पादन विकत घेतील त्यांना ओळखणे महत्त्वाचे आहे. अन्यथा लक्ष्य प्रेक्षक म्हणून ओळखले जाते. उच्च स्तरावर लक्षित प्रेक्षक पटकन पारिभाषिक केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ अकाउंटिंग सॉफ्टवेअरसाठी लक्षित प्रेक्षक असे लोक असू शकतात ज्यांना त्यांचे व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने चालवण्याची त्यांची वित्त व्यवस्थित करायची असते. हे मार्केटिंग आणि विक्री चालवण्यासाठी मेसेजिंग तयार करण्यासाठी एक चांगला प्रारंभ बिंदू असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रेक्षक ओळखणं गरजेचं आहे. कसं ओळखायचं प्रेक्षक, तर फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे जी फक्त मोठे मोठे हॉटेल्स आहेत त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते हाऊसकीपिंगची. ठीक आहे, तर ही कंपनी जी आहे ही फक्त मोठ्या मोठ्या हॉटेल्सलाच कंपन्यांना हाऊसकीपिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करते. तर बाकीचे जे लोक आहेत, आता हाऊसकीपिंगची गरज तशी तर बघायला गेलं तुम्ही एक दोन जणं असणं किंवा 15-20 लोकांचा स्टाफ असलेलं ऑफिस जे आहे तिथे पण असते गरज. पण ते लोक यांचे टार्गेट ऑडियन्स आहेत का? नाही. तर त्यांचे ऑडियन्स कोण झाले तर मोठ्या मोठ्या कंपन्या, IT सॉफ्टवेअर कंपन्या झाल्या किंवा बिझनेस पार्क झाले, समजलं, किंवा तुम्ही एक इंडस्ट्रीज पार्क झाला. ठीक आहे, MIDC एरिया झाला जिथे बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत. तर असे बरेचसे मोठे मोठे कंपन्या आहेत, ग्रुप्स आहेत जिथे या लोकांच्या हाऊसकीपिंग सर्व्हिस जाऊ शकते. त्यांचे ग्राहक जे आहेत ना, जनतेचे क्लायंट जे आहेत हे फक्त मोठे मोठेच क्लायंट आहेत, म्हणजे स्पेसिफिक क्लायंट आहेत. त्यांनी सगळ्यांना टार्गेट नाही केलं, समजलं. त्यांचे क्लायंट जे आहेत हे फक्त एकच आहेत. कोण? ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये आहेत, ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये आहेत, ठीक आहे, जिथे सर्व्हिस देऊ शकतो आपण हाऊसकीपिंगची, तशा प्रकारे. तसंच अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर समजा एक रिअल इस्टेटमध्ये आहात तुम्ही, ओके, आणि तुम्हाला जसं मी आता मागच्या एक उदाहरणामध्ये सांगितलं की आपला रिअल इस्टेटचा बिझनेस आहे ज्याचा बजेट जो आहे 50 लाखाचा आहे. तर आपण अशा लोकांना टार्गेट करणार की जे लोक 50 लाख रुपयाचं लोन किंवा 50 लाख रुपयाचा अमाऊंट जे आहे हे ते लोक कॅच करू शकतात कुठल्या ना कुठल्या प्रकारे, बरोबर. पण तुम्ही अशा लोकांना कॅच नाही करू शकत ज्यांचं ध्येयच फक्त 25 लाखापर्यंत आहे किंवा त्यांचं लोन करण्याची क्षमता जी आहे ही 25 लाखापर्यंत आहे किंवा इन्कम त्यांची तेवढी नाही आहे की ते तेवढ्या लोनपर्यंत पोचू शकतात, बरोबर. तर मी त्या लोकांना टार्गेट नाही करणार. तर यामध्ये पहिली गोष्ट काय आहे की तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसनुसार तुमचा ऑडियन्स ओळखा आधी, की तुमचा ऑडियन्स कोण आहे. ठीक आहे, कारण की बरेचसे स्टार्टअप असतात. स्टार्टअप असल्याकारणाने आपण काय विचार करतो की आपण सर्वीकडेच आपली मार्केटिंग करूया जेणेकरून लोक येतील. पण सर्वीकडे करून मार्केटिंग करून तुम्हाला लोक तर येतीलच, पण ही लोक तिथूनच येतील जिथून तुमचे टार्गेट ऑडियन्स असतील. सर्वीकडूनच तुम्हाला सेम रिझल्ट येणार नाही. तुम्ही 10 ठिकाणी यूज केलेत, 10 ठिकाणीपैकी तुम्हाला 4 ठिकाणी चांगला रिझल्ट येईल आणि बाकीच्या 6 ठिकाणी रिझल्टच येणार नाही. का? कारण की 4 ठिकाणच आहेत तुमचे जिथे तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे. तर जेवढे पण स्टार्टअप आहेत, जेवढ्या पण इंडस्ट्रीज आहेत, त्यांना कंपल्सरी गरजेचं आहे की तुमचा लक्षित प्रेक्षक म्हणजे तुमचा टार्गेट ऑडियन्स काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं बघूया आपण
एक क्लायंट आहे तुमचा, ठीक आहे, तर क्लायंटसोबत तुमचं रिसर्चसुद्धा असणं गरजेचं आहे की कुठल्या मार्केटमध्ये तुमचा जो क्लायंट आहे, तुमचे कन्झ्युमर आहेत, तुमचे ऑडियन्स आहे, कुठल्या मार्केटमध्ये जास्त आहेत. आता मार्केट म्हटल्यावरती दोन प्रकारचे मार्केट येतात. आपण मगाशीच बघितलं, एक ऑफलाईन मार्केट येतो, एक ऑनलाईन मार्केट येतो. तर जर समजा तुम्हाला वाटतं की समजा माझं एक शूजचं दुकान आहे आणि शूजचा मार्केट जो तुम्ही बघितलात तर ग्लोबली तुम्ही बघितलं तर खूप मोठी इंडस्ट्री आहे. पण जर मी एक छोट्या लेवलवरती जर विचार केला तर मी पहिल्यांदा विचार काय करणार की लोकल मार्केट मला कॅच करायचं आहे, नंतर मी ऑनलाईन मार्केटवर जाईल, बरोबर. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटची रिसर्च करायची आहे की तुमच्या प्रोडक्टला टक्कर देणारे अजून कोणी प्रोडक्ट आहेत का. तर आहेत, तर मग त्या प्रोडक्टला विकत घेणारे लोक कोण आहेत, कशा प्रकारची लोक आहेत, त्यांची कॅटेगरी काय आहे, ठीक आहे. असे 4-5 प्रश्न त्यांना विचारायचे, जेणेकरून काय होणार की तुम्हाला तुमच्या प्रोडक्टबद्दल कुठले कस्टमर बाय करू शकतात याची तुम्हाला माहिती भेटेल, ठीक आहे. आणि एकाच क्षेत्रावर फक्त संशोधन नका करू की तुम्ही ऑफलाईन मार्केट जर ठरवलं करायचं तर ऑफलाईनवरच सर्च नका करू, ठीक आहे. तुम्ही ऑफलाईनसोबत जी आहे ना, ऑनलाईनमध्ये सुद्धा सर्च करा, रिसर्च करा की कुठल्या प्लॅटफॉर्मवर जास्त तुम्हाला रीच भेटू शकतो, लोकांपर्यंत पोचण्याचा. फेसबुकवर भेटू शकतो की इंस्टाग्रामवर भेटू शकतो की तुम्ही लिंक्डइनवर भेटू शकता किंवा ट्विटरवर, ठीक आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता ऑनलाईनली. तर तुम्हाला हे फक्त रिसर्च करून ठेवायचं आहे आपल्या प्रोडक्टनुसार की तुमचा जो मार्केट प्लेस आहे हा नक्की कुठला आहे, म्हणजे तुम्ही आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग कुठे जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे करू शकता हे तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि ते समजून घेऊन तुम्हाला ती रिसर्च जी आहे ना, ही रिसर्च तुम्हाला आपल्या ॲडव्हर्टायझिंगसाठी वापरायची आहे, ठीक आहे. तर मार्केटिंगचा रिसर्च करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी. ओके. आता नंतर आपल्याला पाहायचं आहे की जे कोणी आपले क्लायंट आहेत, ठीक आहे, ते क्लायंट आपल्याला कसे बनतील. म्हणजे रिसर्च तर तुम्ही केलात की तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन भेटतील, पण ऑनलाईन भेटल्यानंतर त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या गोष्टीनंतर ती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारची ॲक्शन, तर तुम्ही जो काही डेटा तुम्ही सबमिट करता ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये, ठीक आहे, त्या डेटावरती आधारित त्यांनी ती ॲक्शन घेतली हवी. कुठली, तर बाईंग करण्याची. कारण की एंड ऑफ द डे तुम्ही जी काही मार्केटिंग करताय त्या मार्केटिंगचा रिझल्ट तेव्हाच दिसणार तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला त्यातून तुम्हाला रिझल्ट भेटत नाही बाईंग किंवा सेलिंगचा, ठीक आहे. तर तो रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे. त्या रिझल्टवरतीच तुम्ही बाकीच्या गोष्टी ठरवू शकता, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची आहे, तुम्ही जे काहीही करता, समजा तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे किंवा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता, ठीक आहे, किंवा तुम्ही अजून काही करता, तर जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट रिलेटेड तुम्हाला पहिला तर कंटेंट जमा करून घ्यायचा सगळा, ठीक आहे. असा कंटेंट जो तुमच्या लोकांना आवडतो. मार्केटिंग करण्याची जी तुम्ही रिसर्च केला आहात त्या रिसर्चमध्ये तुम्हाला ऑडियन्स तर भेटला, बरोबर. तर त्या ऑडियन्सला कुठला डेटा आवडतो आहे हे बघून घ्यायचं आहे तुम्हाला. आता समजा मला समजलं की माझी 15 लाख लोकं आहेत फक्त माझ्या ठाणे शहरामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये जी माझ्या एक्स प्रोडक्टला लाईक करतात. तर ही जी 15 लाख लोकं आहेत, ही 15 लाख लोकांना कुठला कंटेंट आवडतो, तर तुम्हाला सिम्पली इन्साईट्समध्ये समजून जाईल की हे 15 लाख लोकं जे आहेत मोस्टली व्हिडिओ लाईकवर आलेले आहेत किंवा मोस्टली तुम्ही आपल्या पोस्टवर आलेले आहेत किंवा स्टोरीज बघतायत, बरोबर. तर तुम्हाला एक गोष्ट समजून जाईल की त्यांना व्हिडिओ कंटेंट आवडतो आहे, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो कंटेंट आहे हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे, ठीक आहे. व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये टाकल्यावरती त्याची तुम्हाला ॲड चालवायची आहे. ॲड चालवून झाल्यानंतर त्यातून तुम्हाला लीड्स येतील. त्या लीड्स तुम्हाला व्हेरीफाय करायच्या ती कशा प्रकारच्या त्या लीड्स आहेत आणि त्या लीड्स चांगल्या असतील तर तुम्ही त्याला यूज करू शकता चांगल्या प्रकारे. जर लीड्समध्ये काही तुम्हाला फरक वाटत असेल, ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यावर थोडं अजून लक्ष केंद्रित करून व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरती परत एकदा काम करू शकता, ठीक आहे. जेणेकरून काय होईल, तुम्हाला लीड्स चांगल्या येतील आणि तुमच्या कन्व्हर्जन होण्याचे चान्सेस जास्त होतील. आता आपण शेवटचं बघायचं आहे आपल्याला मेसेजिंग विकसित करणे, जे आपल्या लक्षित प्रेक्षकांमध्ये प्रतिनिधित्व होते. आता दोन गोष्टी असतात की मार्केटिंगमध्ये काय होतं की लोकांना कळणार कसं की तुम्ही मार्केटिंग करताय. समजा मला जर पैसे घालवायचे नाही आहेत पण लोकांना हे सांगायचं आहे की मी करू शकतो म्हणून, तर कशा प्रकारे करू शकता, तर तुम्ही ब्लॉग लिहू शकता, ठीक आहे. ब्लॉग लिहिताना तुम्ही तिथे ब्लॉगमध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉलेजेबल गोष्टी असतात त्या तुम्ही त्यांना सांगू शकता, त्यांना पटवून देऊ शकता,
किंवा एक्सप्लेनेशन देऊ शकता पूर्णपणे ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग लिहिताना तुम्ही ब्लॉगमध्ये हे सुद्धा प्रस्तावित करू शकता की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची सर्व्हिसेस देता आहात. ठीक आहे, तुमच्या सर्व्हिसेसबद्दलच तुम्ही जरी एक्सप्लेनेशन दिलं तरीसुद्धा तो ब्लॉग म्हणूनच वापरला जाईल. ठीक आहे, आणि समजा तुमच्या ब्लॉगला जर तेवढे ग्राहक जरी आवडत असतील किंवा लाईक्स सबस्क्राईब भेटत असतील, ठीक आहे, तर काय तर तुमचा ब्लॉग लोकांना आवडतो आहे, म्हणजे ज्यांना आवडतो ते तुमचे क्लायंट होऊ शकतात. ठीक आहे, तर जेव्हा पण तुम्हाला तुमच्या मार्केटिंगला वाढवायचं असेल किंवा तुम्हाला एक चालना द्यायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्लॉग लिहिण्याची गरज आहे. ठीक आहे, आणि नंतर तुमचा कंटेंट त्यात टाकायचा आहे. ब्लॉगनी स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला कंटेंट टाकायचं आहे. कंटेंटमध्ये तुम्ही 1 to 1 कन्व्हर्सेशन बोलू शकता किंवा लोकांना प्रश्न विचारू शकता. कशाप्रकारे तुम्हाला गोष्टी हव्या आहेत, कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी आहे. ओके, आणि अजून काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सजेशन द्या. ठीक आहे, प्रश्न उत्तरांचा तुम्ही खेळ खेळू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता मार्केटिंगसाठी. ही एक प्रकारची मार्केटिंग म्हणजे काय की लोकांना नेहमी एंगेज करत ठेवणं, की किती लोकांना तुम्ही एंगेज ठेवू शकता आपल्या कंटेंटसोबत. जेवढी जास्त लोक एंगेज राहतील तेवढा जास्त लोकांना तुम्हाला कंटेंट आवडेल आणि लोक तुमच्याकडे तेवढी जास्त अट्रॅक्ट होतील. ठीक आहे, तुम्ही ॲडव्हर्टायझिंग दाखवू शकता एखाद्याची दुसऱ्याची, किंवा पुस्तके तुम्ही सजेस्ट करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ दाखवू शकता. ओके, अशा प्रकारचे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही दाखवू शकता आणि जेणेकरून लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकता. लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला एकच माध्यम सगळ्यात जास्त लवकर पोचू शकतं, ते म्हणजे आहे तुमचं सोशल मीडिया. ठीक आहे, सोशल मीडियावरती ब्लॉगिंग आणि सोशल मीडियावरती मार्केटिंग करणं हे खूपच इझी झालेलं आहे. त्यामुळे आपल्या ट्रेडिशनल मार्केटिंगसोबतच तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करायला सुद्धा सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त असतील. तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असणार आहे त्यावर आपण शिकणार आहोत या मॉड्यूलमध्ये. मॉड्यूल असणार आहे आपला 3रा, आणि याच्यामध्ये तुम्हाला मार्केटिंगसाठी काय जास्त इम्पॉर्टंट आहे स्ट्रॅटेजीसाठी ते बघायचं आहे आपल्याला. तर आता आपण बघूया आता 3रा मॉड्यूल आपला. ठीक आहे, मार्केटिंगमध्ये आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे. तर मार्केटिंगमध्ये 3रा मॉड्यूल जो आहे आपला, मार्केटिंग योजना तयार करायची आहे. तर मार्केटिंग योजना कशा प्रकारे तयार करायची ते पाहूया आता आपण पुढे. मार्केटिंग योजना तयार करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा मार्केटिंग इंडस्ट्रीज आहेत, फॉर्मॅट आहेत, त्यांचे टार्गेट ऑडियन्स वेगळे आहेत, त्यांच्या लोक वेगळी आहेत. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता की लोक जी आहेत 60च्या वरती जी आहेत ती मोस्टली जर तुम्हाला ऑनलाईन दिसणार नाहीत. ते न्यूजपेपर म्हणा किंवा पॅम्पलेट्स म्हणा किंवा मॅगझिन म्हणा किंवा एखादी बुक म्हणा, तर अशा गोष्टी ते लोक जास्त बघतात. म्हणजे ऑनलाईन प्रेझेन्स त्यांचा कमी असतो, बरोबर. आणि जे आपले आता यंगस्टर आहेत, यंग जनरेशन आहे, हे तुम्हाला बुक म्हणा, मॅगझिन म्हणा किंवा बॅनर्स म्हणा, होल्डिंग्स म्हणा, टेम्पलेट्स म्हणा, ठीक आहे, पॅम्पलेट्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नाही आवडत. ते लोक जास्त करून ऑनलाईन प्रेझेन्सला महत्त्व देतात. म्हणजे एखादा आर्टिकल जरी वाचायचं असलं त्यांना किंवा एखादी न्यूज जरी वाचायची असली तरी मोबाईलमध्ये ॲप घेतात आणि त्याच्यावरती न्यूज वाचतात. ते ऑफलाईनकडे जात नाही जास्त. समजलं? तर तुम्हाला हे गोष्ट समजून घ्यायची की तुमच्या प्रोडक्टनुसार तुम्हाला कुठली मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरायची आहे. ठीक आहे, तर पहिलं तुमची मार्केटिंगची उद्दिष्ट काय आहेत ते लक्षात घ्या. गोल काय आहे तुमचा. ठीक आहे, 2 गोष्टी तर गरजेच्या आहेत तुम्हाला. पहिली गोष्ट तुमचं उद्दिष्ट काय आहे ते लक्षात घ्या. दुसरी गोष्ट तुमचं ध्येय काय आहे, प्रेक्षक म्हणजे टार्गेट ऑडियन्स काय आहे हे लक्षात घ्या. या दोन्ही गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत तुम्हाला. आणि तुमचा सर्च इंजिन जो आहे, रिसर्च जो आहे तुमचा, तर रिसर्च कशावर करायचं, तुमचा मार्केटिंग प्रोडक्ट जो आहे त्या प्रोडक्टवरती कुठला बेस तुम्हाला जास्त सुटेबल असेल हे तुम्हाला रिसर्चमध्ये लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आता आपण. आता तुमचं जे उद्दिष्ट आहे हे सेट करण्यासाठी, जसं तुम्ही आता बघितलं की उद्दिष्ट सेट करण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, कारण की प्रत्येक कंपनीचं उद्दिष्ट ध्येय हे वेगवेगळं असतं. ठीक आहे, तर मेन जे उद्दिष्ट आपलं असलं पाहिजे ना, हे एक प्रकारचं तुम्ही म्हणू शकता की लोक जे आहेत ना स्मार्ट पद्धतीचा वापर करतात. स्मार्ट म्हणजे विशिष्ट, मोजण्यायोग्य, साध्या करण्यायोग्य, वस्तुवादित आणि वेळ विशिष्ट उद्दिष्ट ठरवतात. म्हणजे स्मार्ट पद्धत तुम्हाला तुमची उद्दिष्ट व्यवस्थित करण्यात आणि तुमचे यश मोजण्यासाठी धोरणे निश्चित करण्यात मदत करू इच्छिते. प्रत्येक स्मार्ट ध्येयासाठी खालील प्रश्न तुम्हाला तार्किक, विपक्षण, उद्दिष्टे
करण्यात आणि साध्य करण्यात मदत करू शकतात. तर पहिला कुठला प्रश्न आहे, विशिष्ट म्हणजे तुमची उद्दिष्ट म्हणजे तुमचे मार्केटिंग स्ट्रॅटेजी हे स्पष्ट आणि अचूकपणे सांगितलेली आहेत, जी तुम्हाला कायम काय साध्य करायचे आहे हे देखील स्पष्ट करते. म्हणजे तुमचे जे उद्दिष्ट आहे हे तुम्हाला स्वतःला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की ते तुम्हाला काय साध्य करू इच्छिते. तुमचा गोल काय आहे हे तुम्हाला तिथे दाखवून देते. ओके. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही मार्केटिंग जी चालवता आहात त्याच्यामागे तुमचा मार्केटिंग करण्याचा जो ट्रेंड आहे तो कशा प्रकारे असणार आहे. ठीक आहे. तुम्ही कशाच्या बेसिसवर मार्केटिंग करणार आहात. तुमचा जो मार्केटिंग कंटेंट आहे, ठीक आहे, तो मार्केटिंग कंटेंट मार्केटिंग केल्यानंतर त्याला किती यश येणार आहे. ठीक आहे. आणि कुठल्या वेळी तो तुम्हाला यश मिळणार आहे ते तुम्हाला शोधून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर वेळ विशिष्ट तुम्ही ठरलेली उद्दिष्ट कधी साध्य करायचे आणि तुम्ही हे अंतिम मुदत कशी पूर्ण करू शकता हे सर्व तुम्हाला डिसाइडेड असलं पाहिजे, ठरवलेलं असलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की तुम्ही नंतर कधीही तुमचा गोल जेव्हा तुम्ही सेट करता त्या गोलमध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, की तुम्ही जे काही गोल सेट करता, जे काही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरणार आहात त्या स्ट्रॅटेजीचा फायदा हा तुमच्या फ्युचर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप फायदा करून देणार आहे. का? कारण की आत्ता जे तुम्ही चुका कराल किंवा आत्ता जे तुम्हाला शिकायला भेटेल स्टार्टिंग फेजमध्ये ते तुम्हाला नंतर शिकवायसाठी कोणी नसणार आहे. समजलं का? त्यामुळे आत्ता ज्या काही गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, जी काही विशिष्ट गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, स्मार्ट कशा प्रकारे बनायचं आहे, तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. त्या प्रकारे तुम्ही वाटचाल करू शकता. ठीक आहे. आणि हे तुम्हाला नक्की फायद्याचं असेल. आता मार्केटिंग बजेट तयार करणे. मार्केटिंग बजेट तयार करणे म्हणजे काय असतं की एक ठरवायचं नाही की बाबा मला 50,000 रुपये, माझ्याकडे 1,00,000चं बजेट आहे, त्यातले 50,000 रुपये मी मार्केटिंगला टाकेल आणि 50,000 रुपये मी बाकीच्या गोष्टीला करेल. तसं नाही. मार्केटिंग बजेट तयार करणे म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली तुमच्या व्यवसायाला किती आणि काय काय गोष्टींची गरज आहे. मार्केटिंग तुम्हाला आहेच बरोबर, पण मार्केटिंगमध्ये तुम्हाला काय काय गोष्टीची गरज आहे. काय तुम्हाला ऑफलाईन मार्केटिंगची गरज आहे का? ठीक आहे. का तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंगची गरज आहे का? ऑनलाईन आहे समजा, तर ऑनलाईनमध्ये कुठल्या गोष्टीची मार्केटिंगची गरज आहे, तर इंस्टाग्राम मार्केटिंगची गरज आहे, इन्फ्लुएन्सर मार्केटिंगची गरज आहे. तर त्याला किती बजेट जातो आहे, समजा 8,000 जातो आहे. तर 8,000 जातो आहे, तर मला त्या 8,000चा बजेट मला वेगळा करायचा आहे. ओके. दुसरा खर्च कुठला आहे, ह्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या बजेटनुसार, वेगवेगळ्या कामानुसार तुमचं बजेट डिसाईड करायचं आहे. आणि त्या बजेटला नंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडायचं आहे, जेणेकरून तुमचा खर्च कमी आणि व्यवस्थित तुम्हाला मांडता येऊन तुम्हाला समजेल की कुठे खर्च कमी होतो आहे आणि कुठे आपण जास्त एक्सपेन्स करू शकतो. याला म्हणतात तुमचं ऑप्टिमायझेशन, की तुमच्या बजेटमध्ये तुम्ही नेहमी ऑप्टिमाइज करत राहा की कुठे कमी झाला आहे खर्च, तर जिथे फायदा होतो आहे तिकडे खर्च वाढवा. समजलं का? म्हणजे एकाच जागेवर समजा तुम्ही 10 ठिकाणी मार्केटिंग करताय, 10 ठिकाणपैकी तुम्हाला 9 ठिकाणी तुम्हाला लॉस होतो आहे, पण एकाच ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होतो आहे. तर तुम्ही 9 ठिकाणचा जो पैसा आहे ना, तो सर्व पैसा काढून तुम्ही एकाच ठिकाणी लावा. जेणेकरून काय होईल, जिथून प्रॉफिट होतो आहे तो प्रॉफिट येण्याचा जो पर्याय आहे, तुमचा पर्सेंटेज आहे हा तुमचा वाढून जाईल. समजलं? आणि नंतर तुम्हाला हे सर्व मार्केटिंग बजेट सेट केल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे की जे काय तुम्ही केले आहेत, जे काय तुम्ही मार्केटिंग बजेट सेट केलं आहे, ऑनलाईन मार्केटिंगला 200 रुपये किंवा अजून कुठल्या गोष्टीला 400 रुपये, XYZ मार्केटिंगला 800 रुपये, ऑफलाईन मार्केटिंगला 800, पॅम्पलेट्स आपले 1,000 रुपयाचे. तर हा जो मार्केटिंग बजेट आहे हा ओव्हरऑल बजेट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आणि याच्यातून निघणारा जो पर्याय असतो, याच्यातून निघणारा जो रिझल्ट आहे हा तुम्हाला बघायचा आहे. जेवढ्याची तुम्ही मार्केटिंग केली का त्याच्या समोर उभं राहण्यासाठी तेवढा रिझल्ट आहे का तुमच्याकडे, हे तुम्हाला नेहमी बघायचं आहे. त्याशिवाय तुम्ही पुढे काम नाही करू शकत, बिकॉज तुमचा रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे तुमच्या मार्केटिंगनुसार. आता दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही एकतर तुमचं डेली कॅलेंडर बनवायचं आहे. ओके. आणि नंतर तुम्हाला हे वेळापत्रक खूप कामाचं असणार आहे. आता वेळापत्रक जे आहे हे 2 प्रकारचं होतं. एक असतं तुमचं टाईम बेस वेळापत्रक आणि एक असतं तुमचं डेट वाईज वेळापत्रक. मग याच्यामध्ये डिफरन्स काय मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर मंथली कॅलेंडर एक बनवायचं. मंथली कॅलेंडर असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला डेट असतील, फक्त डेट असतील, वार असतील. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला डेटनुसार बनवून ठेवायचं की मला सो अँड सो तारखेला
1 तारखेला मला फोटो पोस्ट करायचा आहे, 2 तारखेला मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, 3 तारखेला मला कंटेंट पोस्ट करायचं आहे, 4 तारखेला मला ब्लॉग पोस्ट करायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे एक कॅलेंडर तयार करायचं पूर्ण 30 दिवसाचं, एका महिन्याचं. ठीक आहे. आणि कुठल्या दिवशी काय काय मला करायचं आहे हे लिहून ठेवायचं आहे. त्यानुसार तुम्ही तुमची ॲड्स म्हणा किंवा तुमचे बाकी काही प्लॅन असतील ते तुम्ही शेड्यूल करून ठेवू शकता. ठीक आहे. आणि दुसरं जे असतं वेळापत्रक, हे तुमचं टाईम बेस असतं. तर टाईम बेसमध्ये वीकली वेळापत्रक करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवसामध्ये कुठल्या टायमाला कुठलं पोस्टिंग करायचं आहे. ठीक आहे. हे सर्व ठरवून ठेवू शकता तुम्ही. आणि कुठल्या टायमाला कुठला कंटेंट तुमचा पोस्ट झाला पाहिजे ऑनलाईन, हे शेड्यूल करून ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. तर त्यासाठी 2 करणं गरजेचं आहे. एक तर तुमचा मंथली कॅलेंडर, दुसरं जो आहे तुमचा वीकली कॅलेंडर, ज्याच्यामध्ये तुम्ही टाईम बेस शेड्यूल करून ठेवू शकता तुमच्या पोस्ट. ठीक आहे. हा झाला आपला 3रा मॉडेल. आता पाहूया आपण पुढच्या मॉडेलवर जाऊया. नमस्कार. आता आपण पाहणार आहोत 4था मॉडेल, ब्रँडिंग आणि पोझिशनिंग. कशा प्रकारे ब्रँडिंग आणि पोझिशनिंग करायची आपल्या ब्रँडसाठी ते पाहूया आपण या मॉडेलमध्ये. तर ब्रँडिंग आणि पोझिशनिंगचे महत्त्व समजून घेणे. ब्रँड पोझिशनिंग म्हणजे ब्रँड त्याच्या ग्राहकाला सादर केलेल्या अद्वितीय मूल्याचा संदर्भ देते. ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे जी त्याची ब्रँड ओळख प्रस्थापित करण्यासाठी तयार करतात आणि त्यांचे मूल्य प्रस्थापित करतात. त्यामुळेच ग्राहक इतरांपेक्षा त्यांच्या ब्रँडला प्राधान्य देतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एक ब्रँड समजा, आता तुम्ही जर नॉर्मली बघायला गेलात तर तुम्हाला मसाले माहिती असतील, आपण जेवणात जे वापरतो मसाले, बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ब्रँडचा उपयोग जो आहे कशा प्रकारे केला जातो. मसाला तुम्ही म्हटलात ना, तर लाल मिरचीचाच मसाला येतो, एक गरम मसाला येतो, बरोबर. पण आपण गेल्यावरती तुम्ही बघितलं असेल मसाल्यामध्ये 2-3च ब्रँड आहेत. पहिला MDH मसाले म्हणून होता, बरोबर. आता बादशाह मसाले आलेत, बरेच मसाले आलेत, बरोबर. पण पूर्वी आपण जायचो तेव्हा एव्हरेस्टच मागायचो. का? कारण की ब्रँडिंग होती तशी. त्याची ब्रँडिंग तशा प्रकारे केली होती की एव्हरेजचा गरम मसाला द्या, एव्हरेजचा X मसाला द्या, एव्हरेजचा हा मसाला द्या. का? कारण की एव्हरेस्टनी तशा प्रकारची ॲडव्हर्टायझिंग आणि तशा प्रकारची ब्रँडिंग केली होती. ब्रँडिंग म्हणजे काय? आपल्या नावामध्ये आपल्या प्रोडक्टचा जो स्पेशालिटी आहे प्रोडक्टची, ठीक आहे, ही दाखवून द्यायची. तुमच्या ॲडव्हर्टायझिंगमधून म्हणा किंवा तुमच्या कंटेंटमधून म्हणा, या ब्रँडचं नावाला प्रमोट करायचं. ह्याला म्हणतात तुमची मेन ब्रँडिंग, की लोक फक्त काही घेतील पण तुमचं नाव ऐकून घेतील. एव्हरेजचा आहे काय? गरम मसाला, मिर्च मसाला, ठीक आहे, त्या प्रकारे. तर ती झाली ब्रँडिंग. ओके. ब्रँडिंगमध्ये तुम्ही बरेच एक्झाम्पल घेऊ शकता, पण एक सोपं आणि सरळ जे आपल्या सर्वांना समजू शकतं असं एक्झाम्पल आहे एव्हरेस्ट मसाला, म्हणून मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं. बाकी तुमच्या यानुसार तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घेऊ शकता ब्रँडसाठी. ठीक आहे. तर ब्रँड समजून घेणं गरजेचं आहे. आपली पोझिशन कशा प्रकारे आहे, मार्केटमध्ये आपली पोझिशन काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ब्रँड बनवणं आणि स्वतःची ब्रँडिंग करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुमची ब्रँड जेव्हा बनवायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही एक नाव घेणार आपल्या ब्रँडचं, बरोबर. तर हे ब्रँडचं जे नाव आहे, हे नाव तुम्हाला बनवण्यासाठी 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, तो तुमची एक टॅगलाईन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशी टॅगलाईन जी नेहमी तुमच्या ब्रँडच्या नावासोबतच घेतली जाईल. ठीक आहे. आता LICचं नाव सगळ्यांनी ऐकलं आहे. LIC काय आहे? जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, बरोबर. तर हे काय आहे? हे त्याची टॅगलाईन आहे. तर तशाच प्रकारे आपल्या ब्रँडची पोझिशनिंग बनवण्यासाठी एक टॅगलाईन जमवायची आहे आपल्याला, जेणेकरून लोक तुमच्या ब्रँडचं नाव घेतल्यावर ती टॅगलाईन त्यांच्याकडून आली पाहिजे, किंवा ती टॅगलाईन कोणीही वापरताना लोकांना कळलं पाहिजे की ही कुठल्या ब्रँडची टॅगलाईन आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचा ब्रँड सध्या कुठे आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर तुमचा जो कोणी कॉम्पिटिटर असेल, तुम्ही ज्या पण इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा जो काही तुमचा प्रोडक्ट असेल, ठीक आहे, त्या प्रोडक्टसोबतच तुम्हाला तुमचा जो कॉम्पिटिटर आहे त्याचा ब्रँड कसा बनला आहे किंवा तो ब्रँडिंगसाठी काय करतो आहे, त्याच्या ब्रँडिंगमध्ये कुठले कुठले प्रश्न उद्भवत आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. ह्याला म्हणतात रिसर्च. ही सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा ब्रँड कशा प्रकारे प्रमोट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला जो ब्रँड आहे
त्याची व्हॅल्यू बघायची तुम्हाला, मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काय आहे दुसऱ्या ब्रँडची आणि आपल्या ब्रँडची, ते व्हॅल्युएशन बघायची स्वतःची, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या प्रकारे प्रमोशन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा जो ब्रँड आहे त्याच्यामधले स्पेशल कॅटेगरी काय आहे. ओके, आता स्पेशालिटी म्हणजे काय आहे, तर फॉर एक्झाम्पल मी रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहे आणि मी ब्रोकिंग फर्ममध्ये आहे, ठीक आहे, रिअल इस्टेटचा, पण मी चार्जेस घेत नाही त्यांच्याकडून काहीच, तर ही माझी स्पेशालिटी झाली फॉर एक्झाम्पल. तशाच प्रकारे तुम्ही समजा कुठल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहात, ठीक आहे, तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहात, तुमची प्राइसिंगच एवढी आहे. फॉर एक्झाम्पल मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे आणि माझ्याकडे जे कोणी ऑर्डर करतील, भले ते 30 किलोमीटर 40 किलोमीटर लांब जरी असेल तरी पण मी त्यांना फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी देणार, त्यांना कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही करणार. तर हे काय झालं, ही माझी स्पेशालिटी झाली. किंवा मी एखादी डिश बनवतो आहे, तर ती डिश अजून आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या या लोकल सरफेसमध्ये कोणी बनवत नाही, तसं ती फक्त मीच बनवू शकतो, माझे हॉटेलच बनवू शकतं. अशा प्रकारे एक स्पेशालिटी असली पाहिजे. तर ती स्पेशालिटी काय आहे, तुमचा गुणधर्म काय आहे, तुमच्या ब्रँडचा गुणधर्म काय आहे, ठीक आहे, लोकांनी तुमच्याकडे काय यावं असा एक स्पेशल गुण असेल तुमचा. असे गुण जे आहेत ते 4-5 गुण तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते तुम्हाला प्रमोट करायचे आहेत ब्रँडिंगमध्ये तुमच्या, जेणेकरून तुमच्या ब्रँडची पोझिशन बनवण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. समजलं. आणि नंतर ब्रँड दाखवणारे तुमचे मार्गदर्शक तत्त्व जे तुमचे स्किल आहेत, तर 6 प्रकारे तुम्ही बनवू शकता उत्कृष्ट ब्रँड. कथेसह तुमच्या ब्रँड शैली मार्गदर्शक सुरू करा. म्हणजे काय, तर तुम्ही स्टोरीज असतात ना, आपल्या स्टोरीज तयार करा, ठीक आहे, तुमच्या ब्रँडच्या रिलेटेड स्टोरी तयार करा. लोकांना स्टोऱ्या लवकर लक्षात राहतात. ओके, लिहिताना फॉर एक्झाम्पल DG² आहे, तर DG² लिहिताना मला ते इझिली लिहिल्यानंतर मला ते कळलं पाहिजे की हा DG² आहे. अशा प्रकारे तुमचे ब्रँडचा लोगो असला पाहिजे, ठीक आहे, किंवा नाव असलं पाहिजे. तुमच्या ब्रँडचे मुख्य रंग पॅम्पलेट समाविष्ट करा. मुख्य रंग पॅम्पलेट म्हणजे कलर कोट. तुमच्या ब्रँडचा जो कलर कोट आहे हा 3 किंवा 2 किंवा 1 अशा या कलर कोडमध्ये तुम्हाला असलं पाहिजे, जे ग्राफिक डिझायनरमध्ये तुम्ही बघालच की कशा प्रकारे कलर कोड करायचा ते. ओके, तर 3 रंगाच्या कलर कोडमध्ये तुमचा कलर कोड असला पाहिजे. टायपोग्राफिक श्रेणीबद्ध असायला हवी. तुमचा ब्रँड जो आहे हा पारिभाषिक करा. आणि तुमची व्हिज्युअल शैली जी आहे, म्हणजे तुमचा ब्रँडचा जो व्हिज्युअल लुक आहे हा अशा प्रकारे असला पाहिजे की कोणीही जर बघितला तरी तो डोळ्यांना साजेसा वाटला पाहिजे. अशा प्रकारे त्याला तयार करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि बाकी स्क्रीनवरती तुम्हाला जे पॉईंट दिसत आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, ठीक आहे. आणि तशा प्रकारे तुमच्या ब्रँडसाठी तुम्हाला यूज करायचे आहेत, ठीक आहे. एखादा ब्रँड तुम्हाला तयार करायचा असेल तर कशा प्रकारे तयार करायचा, त्यासाठी ही पूर्ण जी आपली जर्नी आहे तुम्ही बघू शकता आणि यालाच पूर्णपणे फॉलो करू शकता तुम्ही. धन्यवाद.